पंढरपुरातील अवैध वाळू व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या धडक कारवाया सुरू आहेत. IPS प्रशांत डगळे यांनी या कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. यापूर्वी देखील पोलीस प्रशासनाने अशीच धाडसी कारवाई करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या होत्या. अशाच प्रकारे पोलीस प्रशासनाने नुकतीच इसबाव येथे कारवाई केली. पोलीस प्रशासनाला या ठिकाणी अवैधरित्या वाळू साठवणे आणि विक्री करणे याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारला. यामध्ये जवळपास JCB, टिपर, हायवा, 4 व्हीलर अशा जवळपास 8 ते 9 गाड्या जप्त केल्या. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. या 6 जणांच्या चौकशीद्वारे पोलीस आता वाळू माफियांचे धागेदोरे शोधून यातील म्होरक्या जो आहे त्याच्यापर्यंत थेट कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. वास्तविक पाहता अवैध वाळू व्यवसायावरती महसूल प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असते. मात्र महसूल प्रशासनापेक्षाही जास्त वाळू व्यवसायावरती पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. त्यामुळे भविष्यात वाळू माफियांच्या विरोधात पोलीस अजून कारवाई करणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. जय हिंद. मी प्रशांत सुरेश डगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास SDPO ऑफिसच्या पथकाने व त्याचबरोबर पंढरपूर शहराच्या पथकाने मिळून आम्ही या ठिकाणी इसबावी प्रभागात ZP शाळेजवळ नगर परिषद स्वच्छतागृह त्याच्या शेजारी अशी एक माहिती मिळाली की येथे अवैधरित्या सँड मायनिंग केली जात आहे व त्याचबरोबर ती वाहतूक जी आहे ती चालू आहे. माहिती मिळताच आमचे पथक रवाना झाले. 2 पंचांसोबत आम्ही ही कारवाई गराडा घालून केलेली आहे. या कारवाईमध्ये आम्हाला एकूण 12 व्हेकल्स आम्ही जप्त केली आहे. या व्हेकल्समध्ये एक JCB, 4 हायवा टिपर, एक अशोक लेलँडची गाडी, एक टाटा 407 टेम्पो व त्याचबरोबर एक SUV 500 व्हेकल व त्याचबरोबर 4 मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे. त्याचबरोबर वाळू जी काही इथे आपण मागे बघत असाल इथे एक 4 ते 5 ब्रास वाळू साठा आहे व त्याचबरोबर वाहनांमध्ये सुद्धा वाळू साठा आढळून आलेला आहे. या कारवाईमध्ये एकूण आरोपी 11 असे निष्पन्न झालेले आहेत. त्यामध्ये 6 आरोपी हे आम्हाला मिळून आलेले आहेत व 5 आरोपी मिळून नाही आलेले. या कारवाईची विशेषता म्हणजे हे जे काही आरोपी होते 2 आरोपी जागेच मिळाले व इतर आरोपी पळून गेलेले होते. काही आरोपी एका बिल्डिंगमध्ये मिळाले, त्यांच्या थ्रू 2 टिपरची माहिती मिळाली व त्याच्यापुढे असं ट्रॅक करत करत एका घरामध्ये काही वाळू व्हेकल तिथे आम्हाला तिथे त्याची आहे अशी माहिती मिळाली व तिथे जाऊन आम्ही तेथूनही व्हेकल व त्याचबरोबर एक CCTV फुटेज आहे तोही आम्ही DVR जप्त करून ते चौकशीमध्ये आम्ही निष्पन्न करणार आहोत. अशी ही कारवाई झालेली आहे. जय हिंद, जय.